तुम्ही जर करेक्ट होता तर हायकोर्टाने का तुमचं रिजेक्ट केलं? ठीक आहे ना, तुम्ही धन्यवाद. जर करेक्ट सदस्य केले होते बँकेत तर हायकोर्टाने का रिजेक्ट केलं ते? धन्यवाद. मी जे बोलू लागलो तुमचा, तुम्ही जे बोलले त्याचा धन्यवाद तुमचा. नाही सत्तारजी, मी काय बोलू लागलो तुम्ही आणखी तुम्हाला म्हणाला का ती होता एक गोष्ट मतदाराची नाहीये. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पर्सनल जे इंटरफेअर करतात त्याच्याबद्दल बोलू लागलो मी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की अतुल सावे पर्सनल बोला ना. इंटरफेअर करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. बोला मॅडम, बोला. सत्तारजी, आवाज आला माझा? इंटरफेअर करतात म्हणून तर बोलू लागलो मी माझ्या पालकमंत्र्याच्या विरुद्ध मी बोललो. फक्त मी अतुल सावेच्या विरुद्ध बोललो का? मी सत्तेमध्ये असून बी आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही कोणाकडे भांडायचा, कोणाकडे मांडायचा आमचा विषय? कधी मांडायचा हे तरी प्रश्न आहे ना. तर मी काय बोललो का मी उद्या जाऊन सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि ते जे न्याय देतील, ते जे पुढची रूपरेषा दिशा दाखवतील त्या पद्धतीने पुढच्या ऍक्शन ठरवलं जाईल. निवडणुकीचं मात्र त्याआधी समीर मतदाराचा आमचा जो आहे मतदान कोणाला अर्ज करायचं, काय करायचं ते आम्ही. अतुल सावे मगाशी असं म्हणाले की एकनाथ शिंदेनी सुद्धा हा निर्णय ते या निर्णयामध्ये सहभागी होते. अशा वेळेला तुम्ही एकनाथ शिंदेच्या निर्णयाचा अपमान करताय. हो, आता ते अपमान कोण कोणाचा करतो हे तर उद्या मी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाईल, त्यांच्याशी चर्चा करल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी याच्यामध्ये उचित निर्णय देतील. झालं काम. याला काही इतका फार मोठा तेल नमक मिरची लावून ते जे बोलू लागले गरज नाहीये. मला असं वाटतंय का आम्ही बी या देशामधले स्वतंत्र नागरिक आहोत. सत्तेमध्ये कोणीही असल, सत्तेमधले आमदार, ऐका ना जरा, ऐका तुम्ही, ऐका. आम्ही सत्तेमध्ये आमदार आहेत. सत्तेमध्ये आमदारांची, सत्तेमध्ये असलेले नगरसेवक, जिल्हा परिषदेची अशी वाईट अशा पद्धतीचा वाईट ट्रीटमेंट देत असल तर आम्ही कशाच्या आधारे जी काही निर्णय झाला ते आमच्या, जसं मी सांगितलं, एखादा रोग असला तर डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टरच त्याच्यावर उपचार करतात. असं करून हे जी परिस्थिती निर्माण झाली ती काँग्रेसची आज हे अशाच स्ट्रॅटेजीमुळे झाली. भविष्यामध्ये ती होऊ नये म्हणून आपल्या वरिष्ठ नेत्याला ही सर्व माहिती देणं माझं कर्तव्य आहे. मग अब्दुल सत्तार, आता हे सांगा की आता अधिकृत उमेदवार हा महायुतीचा उमेदवार, हा भाजपचा उमेदवार आहे. मग अशा वेळेला आता समीर सत्तार हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? मी तुम्हाला तीनदा बोललो, तुम्हाला समजूच लागत नसेल तर काय करू मी त्याला? परत एकदा सत्तार सांगा तीनदा हेच बोललो का माझे वरिष्ठ नेत्यांकडे आमची मीटिंग होईल आणि ते